वेलकम बॅक गाईज टू द अनदर व्हिडिओ. सो आज आता निघणार आहे रत्नागिरी साईडला. सध्या मी मालवणमध्ये. सो ह्यांची फॅसिलिटी वगैरे खूप चांगली आहेत, रूम वगैरे क्लीन आहेत आणि सराउंडिंग एरिया पण एकदम असा मोकळा मोकळा आहे. हां, हे थोडंसं बीचपासून 1-2 किलोमीटर लांब आहे, बट एरिया खूप चांगला आहे आणि फ्रेश आहे. सो सो बाईक रेडी केलेले आहेत. एक बाल त्याची बॅग बांधत आहे, मी माझी बॅग बांधली. सो आता ब्रेकफास्ट करेन ह्यांच्यापासून. ब्रेकफास्ट आणि चहाचं ऑप्शन अवेलेबल आहे त्यांच्याकडे. सो ब्रेकफास्ट करेन आणि निघेन रत्नागिरी साईडला. सो आपण भेटू. सो काय तिथून निघालेलो आहे, नाश्ता झाला. सो कॅमेरा सेटअप केला. 360 अजून नाही लावलेला, तर थोडं पुढे जाऊन लावेल. एक पान निघाला पुढे. स्टे एकदम चांगला होता. मी तुम्हाला त्याच्या डिटेल्स लिंकमध्ये ॲड करेन, व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन आणि काकांचा नंबर पण देईल. एकदम असे काइंड पर्सन आहेत. खूप असं पोलाइटली वगैरे बोलतात. एकदम असं असं वाटतं की आपण आपल्या घरीच राहतोय, एवढं ते पोलाइट नेचर आहे इथल्या लोकांचं, जेवढं पण मी एक्सपिरियन्स घेतला आतापर्यंत. सो बघू अजून पुढे काय होतंय. सो थोडं हायवेला लागतो आणि भेटतो तुम्हाला. सो मालवणमधून बाहेर पडलो, असं ब्युटिफुल अशा नेचरमधून. कोकण म्हणजे ब्युटिफुल, त्याच्यात काय वादच नाही. किती मस्त असा सिनरीचा व्ह्यू आहे. काम रोड आणि रोड पण चांगले आहेत. हा थोडाफार पॅचेस आहेत कुठे कुठे खरा, बट त्याचा एवढा फरक नाही पडत. सो बाकी पूर्ण रोड राईड साठी ब्युटिफुल. आणि मी पळवत नाहीये, मी असं एकदम हळूहळू चाललेलो. सो एन्जॉय करत. मला काही गडबड नाहीये, मला काय नाही करायचं. बस बस सिम्पल राईड साठी निघाल्यासारखं मी एकदम निघालेलो, एन्जॉय करत, एक सिनरी बघत. इव्हन एक मोर सुद्धा आडवा गेला. माझा कॅमेरा तेव्हा आला नव्हता, माझा तो पण सीन कॅप्चर झाला. तर जस्ट असा इकडून आला आणि हा साईडला गेला. तर ठीक आहे, आता कॅमेरा नसल्यामुळे रेकॉर्ड नाही करता आला. बट जर पुढे कुठे असेल तर मी ट्राय करून रेकॉर्ड करायचं, असं एक ब्युटिफुल व्ह्यू अजून एकदा. हो चला. हे एक असेच इकडे जॉब करतात जिल्हा परिषद मध्ये. रॅन्डमली भेटले, गाडीचा नंबर 125 बघून त्यांनी खात्री केली की तुम्ही धाराशिव होतात का, कारण ते लातूरचे आहेत. असं म्हणजे अचानक असं कोणतं आपल्या गावाकडचं भेटतं ना, तर असं एक वेगळं फिलिंग होतं. छान वाटलं त्यांना भेटून. गेले ते त्यांना शाळेत जायचं, त्यांची विद्यार्थी वाढ बघत होते की आमचे सर कधी येतील आम्हाला शिकवण्यासाठी लातूरवरून. थोडा रस्ता चुकलो होतो मध्ये कुठेतरी, त्याच्यामुळे आता मी थोडं दुसऱ्या रस्त्याने चाललोय. बट ह्या रस्त्याला एवढे आंब्याचे झाड आहेत ना, पूर्ण असं दोन्ही साईडला आंब्या झाडं भरून आहेत. पूर्ण असा डोंगर आंब्या झाडांना, आणि सगळ्या झाडांना असा पूर्ण झाड भरून हा मोहर लागलेला आहे. त्यातले पानं कमी आणि नुसतं मोहर दिसत आहेत. ही सुंदरता आहे कोकणची. एवढं छान वाटत मला असं बघत जायला. असं वाटलं बरं झालं रस्त्यात चुकलो, कारण हा सिनरी नंतर बघायला नसती मिळाली जर मी त्या जो गुगल मॅपवरती रस्ता दाखवतो त्या रोडने गेलो असतो. तर हा मी एका ठिकाणी चुकीचा टाइम घेतला असेल मे बी, आणि देन तिथून चुकल्यामुळे हा दुसऱ्या रस्त्याने निघाला होता.
सो इथं जस्ट लंच केला थोडासा आणि ह्या साईडला गेला ते थोडंसं मला राईटला आत जावं लागेल. सो तिथून आत गेले की तो कशेले बीच पॉईंट आहे स्वतः तिकडेच निघालो मी. थँक्यू दादा. इथून निघूया कशेले बीचकडे. सो कशेले बीचला आलेलो आहे. तसं रीलमध्ये बघितलेलं ना सेम तसा बीच आहे. कारण मोस्टली गोष्टी जर आपण रीलमध्ये बघितल्या तर तशा नसतात. बट हा बीच आहे तसा. हा तो व्ह्यू पॉईंट आहे. ॲक्च्युली सनसेट पॉईंट आहे. सनसेटच्या टायमाला इथं फुल गर्दी असते. एक स्पॉट मिळत नाही फोटो काढण्यासाठी. बट आता दुपारी आम्ही 1 वाजता आल्यामुळं थोडीशी गर्दी पण कमी आहे. आणि बीच ॲक्च्युली तिथं खाली आहे. आणि हा बीच फेमस ह्याच्यासाठी आहे की इथं खूप लोक येऊन प्री वेडिंग शूट पण करून जातात. कारण इथं सीनरी खूप चांगली येते पूर्ण ह्या तिथं खाली बीचच्या साईडला किंवा ह्या साईडला इकडे पण पूर्ण असं हिरवळ आहे सगळीकडे. तर तो हा काशेलीचा व्ह्यू सनसेट पॉईंट आहे जो मग वरतून दाखवला होता. आणि हा तो बीच आहे. क्लीन बीच आहे, खरंच खूप क्लीन बीच आहे. आणि आम्ही थोडंसं ॲडव्हेंचर करून ह्या साईडला आलतो फोटो काढण्यासाठी. तुम्हाला इंस्टाग्रामवरती दिसतील फोटो. सो इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायला नका विसरू. सो इक्बाल तिथे काहीतरी कॅमेरा सेट करत आहे व्हिडिओ फोटो काढण्यासाठी. सो थोडी शूटिंग करतो अँड देन जातो वरती. जस्ट खालून वरती आलेलो आहे आणि हवेला बसलेलो आहे. कारण खूप जास्त स्टीप स्टेअर्स आहेत. ज्यांना कोणाला थकवा लागतो ना त्यांनी खाली जाऊच नका. वरतून पण व्ह्यू दिसतो तर वरतूनच फोटो काढा. खाली जायची हिंमत पण नका करू. कारण खूप जास्त स्टीप आहे खाली जाण्यासाठी आणि नंतर वरी येण्यासाठी. खाली जाताना छान वाटतं बट जेव्हा तुम्ही वरी यायला निघता खूप जास्त थकवा लागतो. मी 3 ठिकाणी थांबत आलो. जस्ट थोडंसंच आहे बट 3 ठिकाणी थांबत आलेलो मी. इथून सो गाईज इथून निघालो आहे वापस. आता पुढे एखाद्या ब्रिजवर थांबायचा प्लॅन आहे. इथं थोडीशी ऑफ रोडिंग करावं लागते. हा अजून एक सांगायचं राहिलं, इथं टू व्हीलरसाठी काय तर 10 रुपये आणि फोर व्हीलरसाठी काय तर 20 रुपये तिकीट घेतात. पण पूर्ण तुम्ही त्या कॉर्नरपर्यंत आणू शकता तुमची गाडी. इथं बीचवर नाही घेऊन जात आहे कारण ते डीप खाली. सो बाकी इथपर्यंत आणू शकता. इथं ते एंट्री आहे, 10-20 रुपये चार्जेस घेतात, जास्त नाही आहे. आणि नेट पण चालतं इथे. सो जरी कुणाकडे कॅश नसेल तरी होऊन जाईल ऑनलाईन पण. सो प्रॉब्लेम नाही आहे काय. किती ब्युटिफुल व्ह्यू आहे. पूर्ण समुद्र आणि हे पूर्ण जंगल असंच. आणि हा पूर्ण रोड रत्नागिरीला जाणारा. सो काशिली बीच कडून रत्नागिरीकडे जाताना हा एक ब्रिज लागला, पुराणगड नावाचा. खूप छान ब्रिज आहे. ब्रिजच्या खालच्या साईडला इथे फोटोशूटसाठी पण खूप छान पॉईंट आहे. हा वाला जो पॉईंट आहे तो. आणि तुम्हाला जरी द्यायचं असेल ना तर ह्या साईडला इथून येण्यासाठी रस्ता पण आहे. टू व्हीलर घेऊन येऊ शकता किंवा फोर व्हीलर सुद्धा येते इथपर्यंत. फोटो एवढे मस्त येतात ना इथे. एक साईडला सनसेट दिसतो, जर मॉर्निंगला आला तर सनराईज पण दिसतो इथे. मी काढलेले आहेत काही फोटो. सो तुम्हाला इंस्टाग्रामवरती दिसतील. सो इंस्टाग्रामवरती पण फॉलो करायला नका विसरू. आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो आता इथून निघतो डायरेक्ट रूमकडे. कारण ऑलरेडी 4 वाजत आलेले आहेत. सो जाऊन चेक इन करतो, थोडं फ्रेश होतो आणि रेस्ट करतो थोडासा. सो गाईज रूमवर जाऊन फ्रेश होऊन थोडंसं बाहेर पडलेलं आहे. जस्ट थोडंसं रत्नागिरीचा समुद्रकिनारा एक्सप्लोअर करायला. लाईट हाऊसला आलेलो होतो बट लाईट हाऊस 5:30 वाजताच बंद झाल्यामुळे सो तिथला सनसेट तर नाही बघायला भेटला. सो बट लाईट हाऊसच्या थोडंसं साईडला एक छोटासा माउंटन आहे आणि त्या साईडला कोणता तरी किल्ला आहे, मी तिचं नाव विसरलो. सो आम्ही तिथं आलेलो सध्या असं जस्ट वॉक करायला. तिथून पूर्ण समुद्र किनारा पूर्ण दिसते, पूर्ण समुद्र किनाऱ्याची पट्टी पूर्ण तिकडंपर्यंत. आणि त्या साईडला सुद्धा पूर्ण समुद्र किनाऱ्याची पट्टी आहे. तिकडं ती जहाज बघायला जायचं होतं, अबंडंट शिप जी लॉकडाऊनमध्ये म्हणतात येऊन अडकलेली, आय थिंक सो. बट आता काही दोघा तिघांसोबत बोलणं झालं. सो ते म्हणले की आता तिथं काहीच नाही राहिलेलं, फक्त 2-3 पत्रे शिल्लक राहिलेले आहेत. सो तो तर पॉईंट मिस झाला. सो लेट्स सी
नवीन पॉईंट एक्सप्लोअर करूया, जसं आता आलोय वॉक करत करत. सो thank you so much guys for watching this video. Don't forget to hit like, share and subscribe, and press the bell icon. Thank you so much. See you tomorrow in next vlog.